आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। लोणावळा साकीनाका जळगावात मुलींना बोलवत फसवणूक केली। सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवलं। परराज्यात व्यापार करून मुलींवर लैंगिक अत्याचार। पुणे पार्टी प्रकरणी रुपाली चाकणकरांचे धक्कादायक खुलासे। प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल, गोवा येथील हॉटेल असेल, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलवून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ। बऱ्याच व्हिडिओत खेवलकर स्वतः दिसतात। रुपाली चाकणकरांचे आरोप। पुणे पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी चौकशीची मागणी। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहे। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। माझ्या जावयाने तसे उद्योग केले असल्यास फाशी लावा, मात्र रुपाली चाकणकरांनी पुराव्याशिवाय बोलू नये। पोलिसांकडे कोणत्याही महिलांची तक्रार आलेली नाहीये। मुलींची तस्करी होत असल्याच्या दाव्यावर एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर। आमचा निर्णय घ्यायला आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत, तिसऱ्याची गरज नाही। तर इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटीशर्थी नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही। गद्दारांच्या मताला आम्ही किंमत देत नाही। गद्दार त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत आलेत। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा निशाणा। विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काही महान नाहीत। शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। पण ज्या त्यांना भेटी घ्याव्या लागतात, उद्धवजी त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो। मनसेसोबत युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दिल्लीत जाऊन राहुल गांधींना पायघड्या घालायच्या। हे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतं। काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच ठाकरेंचा पक्ष चालतो। उदय सामंतांची टीका। मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायघड्या घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते, हे काल सिद्ध। 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार। शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक। प्रकाश आंबेडकरांचा निशाणा। 15 दिवस थांबा, नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल। थांबा ना जरा। पवार हा असणारा पूर्णपणे, शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत। त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा। विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांना सूचना। शिंदेंच्या शिवसेनेतील सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस। शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस गेली। आमदार रोहित पवारांचा दावा।